सर सध्या मेथी धने टाकण्याचं प्रमाण जास्त आहे शेतकऱ्यामध्ये. बरोबर. आता सध्या जे शेतकरी मेथी धने टाकतात त्यांना मेथीवाल्यांना धनेवाल्यांना तुमचा तर अनुभव खूप आहे, तुमच्याकडून खूप लोक विश्वासानं मेथीचे बियाणे धन्याचे बियाणे नेतात. तर मला असं विचारायचं तुम्हाला की ह्या पिकाची वाढ व्हावी, क्वालिटी यावी, फुटवा व्हावा आणि कायमस्वरूपी विकेपर्यंत ग्रेनरी टिकून राहावी, ह्याच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना? शेतकऱ्याचं सगळ्यात महत्वाचं आज एक व्हरायटी सिलेक्शन. मेथी बियाणे घेताना मेथीची निवडच महत्वाची. कारण काय होतं, मेथीचं बियाणं जर चुकलं तर मग काय होतं, ती जळते. आता मार्केटमध्ये बऱ्याच मेथ्या आहेत, त्याच्यामध्ये मागच्या 2-4 वर्षापासून शेतकऱ्याचा अनुभव की ती थोडाफार पाऊस वाढला तर जळते. तर मला वाटतं शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, सुरुवातीला निचरा होणारी जमीन निवडायला पाहिजे. निचरा होणारी जमीन असेल तर पाणी जर जास्त दिवस पडलं तर निचरा होऊन जाते, पण ते कुठं तर थांबलं नाही पाहिजे. पाणी थांबलं तर त्या स्पॉटमध्ये त्या एरियामध्ये ते जळू शकते. तर निचरा होणारी जमीन निवडावे. मेथीवर मेथी करू नये. पहिलं त्यांचं सिलेक्शन ते. दुसरं मेथीचं बियाणं. सध्या मार्केटमध्ये न जळणारी लालकोर मेथी म्हणून प्रसिद्ध असलेली रामदूत प्लॅटिनम लालकोर नावाची मेथी तुम्हाला जिथं मिळेल तिथून ती घ्यावी आणि ते 1 एकरसाठी 80 किलो घ्यावं. बियाणं आणलं, खत आणताना 24-24-0 किंवा 20-20-13 दोन्हीपैकी जे मिळेल ते एकरी 100 किलो निवडावं. त्याच्याबरोबर मायक्रोन्यूट्रन निवडावं, कारण या मेथीचं जे कालावधी आहे तो 22 दिवसाचा आहे. त्याच्यामुळे त्याला लवकर आपल्याला खत पाहिजे नाही. बायोझाईम ग्रॅन्युल किंवा धनझाईम ग्रॅन्युल एक कमीत कमी 16 किलो घ्यावं. आता ते झालं बियाणं आणि खत. आता हे ज्यावेळेस बियाणं टाकून त्याच्यासोबत खत टाकतील त्याला मिक्स करून घ्यावं. आता ते उगून येईन चौथ्या दिवशी उगून आलं की 7व्या दिवशी माता फुटल, तिसरा कोंब फुटल. त्या दिवशी फवारणी घ्यायची आपल्या सुरुवातीची फवारणी एकदम चांगली घ्यायची, म्हणजे काय होईल, सुरुवातच चांगली होईल. दमन प्लस 5 ml. आता हे दमन प्लस माझ्यापाशी आहे. हे दमन प्लस घ्यायचं 15 लिटर पाण्यामध्ये 5 ml. सेलिओ 001 हे घ्यायचं 15 लिटर पाण्यामध्ये कमीत कमी 20 ग्रॅम. सेलिओ 001 15 लिटर मध्ये 20 ग्रॅम. त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं एक बुरशीनाशक, साप पावडर घ्या किंवा तुम्ही रिडोमिल घ्या. ह्या दोन्हीपैकी एक जवळपास 25 ग्रॅम पर्यंत पहिली फवारणी झाली. आता दुसरी फवारणी आपल्याला काय घ्यायची की जवळपास 11 ते 12व्या दिवशी दुसरी फवारणी घ्यायची. आता पहिल्या फवारणीमध्ये जर रिडोमिल घेतला असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला रोको घ्यायचं, रोको पावडर घ्यायचं. रोको पावडर जवळपास 25 ते 30 ग्रॅम पंपाला. त्याच्याबरोबर आपल्याला घ्यायचं वाढीसाठी ऊर्जा घेऊ शकता आपण, किंवा बायोटा घेऊ शकता, किंवा बायोझाईम क्रॉप प्लस. या तिन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते घ्या. त्याचं सरासरीमध्ये दुकानदाराला प्रमाण विचारा किंवा मला फोन करून विचारलं तरी शेतकऱ्याला काही अडचण नाही. आता पण त्याच फवारणीमध्ये जर शक्य झालं तर दमन 47 नागाळीसाठी, किंवा दुसरं जर नागासाठी काय मिळेल किंवा त्याच्यामध्ये आळी आणि नागाळी कव्हर झाली पाहिजे असं एक तुम्ही घ्या. शक्यतो दमन 47 मिळालं तर खूप चांगलं. 25 ml प्रति पंपाला मारायचं. हे तिन्हीची एकत्र फवारणी घ्यायची. आपल्याला तिसरी फवारणी लगेच 15व्या-17व्या दिवसापर्यंत तिसरी फवारणी घ्यायची. तिसरी फवारणीमध्ये काहीच नाही, एक ॲलिएट घ्या. ॲलिएटने काय होईल, जर थोडीफार मर जर समजा इतर तुम्ही ह्याच कंपनीचा असावा असं, कारण दुसऱ्या कंपनीची पण मेथी असेल तर मर येऊ शकते. तर मर येऊ नये म्हणून जवळपास 25 ग्रॅम प्रति पंप ॲलिएट सेपरेट फवारणी घ्यायची आणि एक फवारणी करायची. 3 फवारण्या दाट घ्यायच्या, कारण याचा कालावधी 22 दिवसाचा आहे आणि आपली जवळपास 21 ते 22 दिवसामध्ये मेथी काढायला येईल. फक्त 1-2च गोष्टी पाळायच्या आपल्याला. एक पाळायची काय की उतार असला पाहिजे, आणि दुसरी पाळायची काय की मेथीवर मेथी घ्यायची नाही, निचऱ्याची जमीन पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.